माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इथल्या टॉक शो मध्ये सांगितलं त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करू. 6 महिने झाले, 6-7 महिने झालेले आहेत जवळजवळ आपण पूर्ण अतिक्रमण काढलेलं आहे. अतिक्रमण काढलं तर आतापर्यंत तिथं काही म्हणजे रोड वगैरे बनलेले नाही. आणि दुसरं म्हणजे अजून राहिलेल्या 6 जे रस्ते आहेत, 8 रस्ते जे आहेत ते करणार त्या संदर्भात. सर मी अजून चार्ज सुद्धा घेतला नाही, तर मी आज त्याच्यावरती भाष्य करणं त्या विभागाची बैठक घेतल्याशिवाय योग्य ठरणार नाही. मला त्या विभागाची बैठक घेऊ द्या. बैठक घेतल्यानंतर मी खुलासावर बोलत त्याविषयी. आपले जे मनातले जे काम आहे आपण महापौर झाला आहे, सर्वात अगोदर कोणते काम तुम्ही हाती मी सांगितलं ना, पाणी आणि कचरा या 2 विषयात मी काम करणार. जनतेला काय शुभेच्छा देणार? जनतेच्या आशीर्वादावरच भारतीय जनता पार्टीच्या 57 जागा आल्या. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती मिळून या सत्तेमध्ये जनतेने बसवलेलं आहे. जनतेच्या आशीर्वादानेच आम्ही इथे बसलेलो आहे. जनतेच्या कामासाठी आम्ही सदैव उपलब्ध राहतो. शहराच्या होर्डिंगचा प्रश्न आहे तो त्याच्या संदर्भात काय आहे? मी अजून विभागवार बैठका घेतलेल्या नाहीये, पण मी सांगितलं माननीय उच्च न्यायालयानं होल्डिंग संदर्भात जी ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डरचं उल्लंघन कोणीही करू नये. माझे सुद्धा कोणी होल्डिंग लावत असेल तरी सुद्धा ते होल्डिंग जर इलिगल असतील तर ते ठेवू नका. पाणी प्रश्नावर ठोस कारवाई केली जाणार का सर? आपल्याला नेहमी आश्वासन मी काय सांगितलं, मला आज मी बसल्यानंतर त्या विभागाची बैठक झाल्याशिवाय त्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. भारतीय जनता पार्टीनं आपला मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा दिलेला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी वचन केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पालिकेमध्ये तुमचं महापौर झालेला आहे, काय प्रतिक्रिया देणार? महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने महापौर झाले. कारण आता जिल्हा परिषदमध्ये पण तुम्ही भरभरावून तुमचा विजय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. हा, तर जिल्हा परिषदमध्ये एकनाथ शिंदे साहेब पक्षप्रमुख जे आदेश देतील ते आदेश आम्हाला मान्य आहे. पुढची आता महानगरपालिकेची प्रक्रिया आता जी पार पडलेली, काय शुभेच्छा देणार जनतेला? आता यांना शुभेच्छा म्हणजे आज मी सांगितलं आपल्याला की समीर राजूरकर हे महापौर झाले, महापौर राजू भाऊ दंड झाले. यांच्या हातून शहराचा जे काही विकास राहिलेला आहे हा विकास हो ही शुभेच्छा देतो. जिल्हा परिषदमध्ये कोण अध्यक्ष होणार, कोणाचा अध्यक्ष होणार? ते एकनाथ शिंदे साहेबाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती. भाजपचा महापौर झाला, आपल्या शिवसेनेचा उपमहापौर, काय म्हणणार? हा महापौर झालेला आहे, हा महायुतीचा महापौर झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज डोलाने भगवा फडकत आहे आणि हा विकासाचा विजय आहे, हा भगव्याचा विजय आहे. त्यामुळे हा जो महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत हे संपूर्ण श्रेय या संभाजीनगरच्या जनतेला जातं आणि त्यांचे मी मनोमन आभार मानतो. मामा तुम आगे जबाबदारी आपल्याकडे दिली ती कुठतरी त्याला यश तुमच्या हातात मिळालेलं आहे का? चांगलं जनतेला सन्माननीय शिंदे साहेबांच्या कृपेने मला हे इथे कार्यक्रमाला मिळालेलं होतं आणि हा त्यांच्या प्रयत्नांमुळे मला यश मिळालेलं आणि ते मी प्रामाणिकपणे केलेलं. जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोणाचं होणार? दोन्ही महायुती, दोन्ही पण पक्षातले जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब हे अंतिम निर्णय घेतील. जनतेला काय शुभेच्छा देणार? जनतेला सर्वांना शुभेच्छा. पूर्ण संभाजीनगर जिल्हा भगवामय झालेला आहे, त्यामुळे त्यात त्यांच्यासाठी
and press the bell icon. Never miss an update.